नमस्कार मित्रांनो, आता आपण गावाला आहोत आणि तुम्ही बघू शकता माझे मागे झाडांसाठी कुंपण बनवण्याचं काम चालू आहे. तर आता आपण जाऊन बघूया ते काम किती झालेलं आहे आणि ह्या कामाचं स्वरूप बघूया. आपण किती झाडे लावलेले आहेत आपल्या गावामध्ये, कोणत्या प्रकारची झाडे लावलेली आहेत आणि हे कुंपणचं काम कसं चालू आहे ते आता आपण जाऊन बघूयात. तुम्ही बघू शकता समोर निलेश आहे, विशाल आहे, इथे कुंपण बनवण्याचं काम चालू आहे. निलेश, काय सांगतोस? आपले व्ह्युअर्स बघतात आहे, कशा प्रकारे काम चालू आहे आपलं? झाडांच्या संरक्षणासाठी आपण झाडांना इथं कुंपण करणार आहोत. गाव आपलं ग्रामपंचायत स्वच्छता अभियानामध्ये उतरलंय, त्याच्यासाठी झाडांना संरक्षण आणि हे गाव आपलं आवळ्याचं गाव म्हणून प्रसिद्ध करायचं आहे. त्यासाठी आमची संकल्पना आहे, पूर्ण गावामध्ये 1001 झाडं फक्त आवळ्याची झाडं लावायचे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही झाडं फक्त आम्ही लावणार नाही आहोत, तर ती जगवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. ठीक आहे मित्रांनो, ह्यांचं काम असंच चालू राहील आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कुंपण बनवलेलं आहे. अजून भरपूर कुंपण बनवायचं आहे. इथे अजून आपले काही मंडळी आहेत, त्यांना आपण जाऊन विचारूया. आकाश, काय चालू आहे? कशा प्रकारे काम चालू आहे? एकदम मस्त. आणि निसर्गासाठी आम्ही हे आमचं थोडं योगदान देत आहोत. आमचं गाव समृद्ध पंचायत राज अभियानात उतरलं आहे, त्यासाठी ही आम्ही त्यासाठी पण थोडाफार हातभार लावतो आहे आणि मदत करतो आहे. झाडांसाठी कुंपण करतो आहे. झाडे वाचवा आणि झाडे जगवा. तसेच झाडाखाली प्रेम करायचं असेल तर आधी झाडांवर प्रेम करा. त्यासाठी ती झाडे वाचवली पाहिजेत, म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी खास आम्ही 2 दिवस हे झाडांचं संवर्धन होण्यासाठी हे कुंपण करत आहोत. तसेच आमचं गाव हे आवळ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही फक्त आवळ्यांची झाडे लावलेली आहेत आणि ती आम्ही जगवणार सुद्धा. विहिरीमध्ये मोटर टाकून पाईपलाईन ठिबक सिंचन प्रत्येक झाडाने सोडलेलं आहे आणि हे 100% झाडं जगणार आहेत. त्यासाठी कुंपण महत्त्वाचं आहे. गुरं खाऊ नयेत, शेळ्या खाऊ नयेत, त्यासाठी हे कुंपणसुद्धा चाललेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानण्यात येतं. तर आपल्या ह्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला असे व्लॉग्स बघायला भेटतील, तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.